नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे सगळे ठीक आहोत आणि सकाळी चहा घेत होते मी. 9:25चा टायमिंग आहे हा. तर बऱ्याचदा मला कॉमेंट्स येतात की तू कसं काय मॅनेज करते सर्व, म्हणजे घर, व्हिडिओज आणि लहान बाळ देखील आहे. तर लहान बाळ आता माझं झोपलेलं आहे आणि गाऊ म्हणजे माझी मुलगी, तर ती 7-8 वर्षाची आहे आणि ती टी व्ही वगैरे बघते किंवा तीही झोपलेली असते. परंतु शक्यतो सुट्टीच्या दिवशी मुलांना झोप येत नाही आणि गाऊचे चालू आहेत वॅकेशन्स. सो त्यामुळे तर मग मी इथे माझं व्हिडिओ वगैरे एडिट करत असते. तर मी नॉर्मली 11 वाजता म्हणजे दुबईच्या 11च्या टायमिंगनुसार व्हिडिओ अपलोड करत असते. परंतु कधी कधी मला लेट झालं तर मी 1 वाजता वगैरे करते. सो त्यामुळे मला इथे करायचं होतं व्हिडिओ एडिटिंग. सो इथे माझं एडिटिंग चालू होतं आणि बरेच जण मला विचारतात तू व्हिडिओ जो एडिट करते तर तो कशावर करते, लॅपटॉपवर करते, फोनवर करते? तर मी व्हिडिओ एडिटिंग हे फोनवरच करते, कारण मला फोनवर इझी पडतं, कॅरी हँडी आहे, कुठेही चाललो आपण बाहेर तरी घेऊन जायला पण इझी आहे. सो त्यामुळे आणि इथे ब्रेकफास्टमध्ये इन्स्टंट ब्रेकफास्ट म्हणजे ऑमलेट. तर ऑमलेट जरी बनवलं तरी त्याच्यामध्ये खूप सारे कलरफुल व्हेजिटेबल्स गेलेच पाहिजे. परंतु माझ्याकडे आत्ता सध्या फक्त रेड शिमला मिरची होती, तर मी अनियन आणि रेड शिमला मिरची टाकून दिली. आणि इथे सकाळी माझ्या मिस्टरांच्या लंच बॉक्ससाठी मी पालकची चपाती केली होती. तर आज पालकची चपाती आणि ऑमलेट असं गाऊला ब्रेकफास्ट दिला होता. तर मीही ऑमलेट घेतलं होतं ब्रेकफास्टमध्ये. शक्यतो मी ऑमलेट नुसतंच घेते किंवा मग एखादा ब्रेड वगैरे घेते, कारण गाऊसाठीच दुसरी चपाती ठेवली होती. शक्यतो मी वीट अवॉइड करते खाण्याचं. अवॉइड म्हणजे पूर्णच नाही खायचं असं नाही, परंतु कधी कधी कंटाळा येतो आपल्याला देखील. तर रेडीमेड बनलेली असते चपाती, सकाळीच मी चपाती बनवून घेते, कारण गाऊला दुपारीही चपाती लागते आणि राहिली तर संध्याकाळी ती खाते. परंतु चपाती नसेल तर ती मग त्यासोबत भाकरी वगैरे असेल तरी चालते तिला, परंतु चपाती जास्त आवडते. आणि ब्रेकफास्ट केला की थोडीशी एनर्जी येते. सो लगेचच मी माझा डायनिंग टेबल वगैरे जो एरिया आहे आणि मला एक 15 मिनटं मी तरी आवरत बसते घर. कारण काय होतं की तुम्ही असे 10-15 मिनटं काढत राहिलात तर तुमचं घर पूर्ण क्लीन होऊन जातं. सो सकाळी सकाळी ॲटलिस्ट मी हा टेबल तरी आवरून ठेवते. आणि आता गाऊ ग्रेड 2ला जाणार आहे. सो त्यामुळे तिला 15 दिवस सुट्ट्या आहेत, म्हणजे 15 ते 20 दिवस हार्डली. तर आत्ता गाऊ घरी होती आणि आज फ्रायडे होता, तर मंडेपासून गाऊची स्कूल स्टार्ट होणार होती. त्यामुळे माझं पूर्ण म्हणजे रुटीन चेंज होणार होतं पुन्हा मंडेपासून, कारण गाऊ घरी असल्यामुळे तिला लंच बॉक्स वगैरे द्यायचा नव्हता. आणि माझ्या मिस्टरांनाही डब्बा करायला मला 5:30ला वगैरे उठलं तर चालणार होतं, परंतु गाऊला डब्बा वगैरे करायचा असेल तर मला 5लाच उठावं लागणार आहे. आणि सोबतच मी फ्रीजचा जो बाहेरचा डोअर आहे तोही क्लीन करून घेतला, कारण स्वयंपाक वगैरे करताना आपला हात लागतो सारखा तिथे. आणि इथे मी आमच्या बिल्डिंगच्या खालीच एक शॉप आहे, तर तिथून हे सँडल आणले होते. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आहेत आणि साडीवर वगैरे खूप छान दिसतील, किंवा तुम्ही वन पीसवर वगैरे देखील घालू शकता. आणि फक्त 15 दिरहमला बसले होते, तर मला खूप आवडले. आणि ॲक्च्युली तिथे म्हणजे बऱ्याचदा शूज वगैरे खूप स्वस्त भेटतात. आणि इथे त्यानंतर मी शू रॅक आहे माझं, तर ते क्लीन करत होते. आणि काही बाहेरून वस्तू आणल्या की शू रॅकवरती ठेवल्या जातात, कारण तिथे छान टेबल आहे म्हणून. परंतु त्यामुळे मग कधी ना कधी आवरावं लागतंच. सो अशा प्रकारे 5 मिनटाचंच काम असतं, जास्त वेळ लागत नाही. आणि माझं सॉक्सची बास्केट आहे माझ्या मिस्टरांची, तर ती तिथेच ठेवलेली असते, कारण सकाळी सकाळी घाई असते तर सापडत नाही त्यामुळे. तर अशा प्रकारे माझं झालं होतं मधला हॉल क्लीन, तर तुम्ही पाहू शकता. आणि खूप छान वाटतं, खूप फ्रेश वाटतं घर आवरलेलं असेल तर.
आणि तसं पाहायला गेलं तर प्रत्येक वेळी व्हिडिओ केलाच जातो असं नाही, कारण मला दिवसभर एकामागे एक दुसरी वेगवेगळी कामं चालू असतात आणि खूप इन्स्टंट कामं येतात. असं नाही की आत्ता आपण डिसाईड करून हे काम करायचं आहे ते काम करायचं आहे. सो राघव झोपलेला असेल तर मी पटपट करून घेते. तर अशा प्रकारे इथे रोजचं काम आहे हे बाल्कनी क्लीन करायचं माझं. आणि जेव्हाही मी राघवचं अंघोळ वगैरे होते तर ते पाणी आहे तर ते बाल्कनी क्लिनिंगसाठी यूज करते. सो मी पटकन ते टाकून घेतलं आणि त्यामुळे काय होतं की थंड राहतं, बाल्कनी देखील जरा थंड राहते आणि कचरा वगैरे आहे तर तो रोजच्या रोज काढून बाल्कनीतला मी पाणी टाकून देते. सो झाडांनाही मी पाणी घालते त्यामुळे तेच. तर अशा प्रकारे इथे मी कपडे वॉश केले होते तर तेही टाकून घेतले. गौ राघवला खेळवत होती आणि माझी आळू आता खूप छान झाली आहे, तर मी लवकरच वड्या वगैरे बनवेलच, तर तुमच्यासोबत मी शेअर करेल. आणि त्यानंतर बाहेरून आल्यावर मी लगेचच किचन वगैरे क्लीन करून घेतलं. आणि तुम्ही पाहू शकता आदल्या दिवशी मी जे स्नॅक तयार केले होते अजून तिथेच होते. तर राघवसाठी आणि गाऊसाठी मी आवाकाडो शेक बनवणार होते. तर राघवला खूप आवडतं शेक वगैरे प्यायला आणि सोबतच त्याला बनाना शेक, ॲपल शेक तेही आवडतं. तर आणि मुलांना जेवायला वगैरे दिलं दुपारी. तर त्यानंतर राघव छान खेळत होता. मग मी इथे मला संध्याकाळची प्रिपरेशन करायची होती, लवकरच करायची होती, कारण मला गावला कराटेला घेऊन जायचं होतं. सो जेणेकरून मला आल्यानंतर जास्त त्रास होणार नाही त्यासाठी मी आधीच प्रिपरेशन करून ठेवते. तर इथे मला सुकटची चटणी बनवायची होती आणि सोबतच माझ्या मिस्टरांनी सांगितलं होतं की बोंबील पण भाजशील, तर मग मी बोंबीलही भाजणार होते. आणि माझ्या मिस्टरांना बोंबील आवडतात आणि मला सुकट आवडते, तर असं आमचं क्रॉस मॅचिंग आहे. तर काही हरकत नाही, तर दोन्ही करतो आम्ही. आणि त्यानंतर मला रस्स्यासाठी म्हणजे रस्सा भाजी म्हणून मसूरची आमटी करायची होती, कारण कसं होतं की म्हणजे सुकटची चटणी होते, बोंबील देखील भाजायचेच होते, तर पातळ काहीतरी लागतं. सो अशा प्रकारे मी इथे सुकट छान वॉश करून घेतली आणि त्याच्यामध्ये फक्त तिखट मीठ वगैरे टाकलं असेल आणि छान तेलामध्ये परतत राहिले. सो जेणेकरून पूर्ण पाणी आहे तर ते ड्राय होऊन जाईल सुकटमधलं. इथे मी इडलीचं बॅटर आहे तर ते वाटून ठेवलं होतं मिक्सरला. इथे मूग देखील मी मोडासाठी टाकले होते आणि इथे मटकी देखील होती, या चाळणीमध्ये ठेवली होती. आणि मटकी भरपूर होती कारण मी एअरटाईटमध्ये ठेवून देते, कारण आठवड्यातनं 2 ते 3 वेळा मला मटकी लागते. आणि कधीकधी आम्ही मटकीची भेळ देखील बनवतो, सो त्यामुळे आम्हाला स्प्राउटेड मटकी नेहमीच लागते. तर इथे मी लगेचच किचन वगैरे आवरून घेतलं, कारण मला गावला घेऊन जायचं होतं कराटेला आणि अबुशगराला जाणार होतो आम्ही. तर अबुशगराला जवळजवळ 1-1.5 किलोमीटर आहे अबुशगरा. सो जायला 1-1.5 किलोमीटर, यायला 1-1.5 किलोमीटर आणि राघवला हातातच घेऊन जाणार होते. नमस्कार मंडळी, तर आम्ही आता निघालेलो आहोत अबुशगराला. गावचा कराटे क्लास आहे, तर राघवला मी याच्यामध्ये ठेवलं आहे. मला सिटी सेंटरची एक ट्रॉली भेटली, सो त्यामध्ये. आणि आता तिथे सिटी सेंटरपर्यंत सोडून देईल आणि सबवेमधून वॉक करतच जाणार. राघवला हातामध्येच घेऊन जाणार आहे आणि 4:15 वाजलेत आणि आता गरमी व्हायला लागली आहे. गरमीने हालत बेकार झाली आहे. तर चला आता जाऊयात अबुशगराला.
इथे राघवला मी खाली सोडलं होतं अबुजा करायला गेल्यावर, म्हणजे गाऊला मी कराटेला सोडलं आणि त्याच्याच बॅक साईडला पार्किंग होतं मोकळं. तर तिथे मस्त चालत होता, त्याला खूप मजा वाटत होती. आणि हा पहिला दिवस होता की तो जास्त चालत होता. त्यानंतर तो इतका म्हणजे चालतोय ना, आता थांबतच नाही, त्याला खूप मजा वाटते चालायला. आणि यानंतर प्राजक्ता आणि आम्ही गेलो होतो विवामध्ये. तर विवामध्ये आम्हाला काही खरेदी करायची होती. त्यानंतर आणि यानंतर कराटेवरून आल्यानंतर मी मसूर भिजले होते तर ते कुकरला लावून दिले, कारण मला मसूरची आमटी बनवायची होती आणि सोबत भाकरी बनवायची होती. तर भाकरीची तयारी साईड बाय साईड मी करून घेतली. आणि मला मसूर आधी अजिबात आवडत नव्हते, परंतु मी आता वेगळ्या पद्धतीने बनवते तर इतके आवडतात की माझ्याकडे आठवड्यातनं एकदा मसूर बनतोच. सो फक्त कांदा फ्राय करून त्याच्यामध्ये घरचा मसाला घालते आणि जिंजर गार्लिक पेस्ट आहे तर ती घालते, कारण जिंजर गार्लिक पेस्टने खूप छान टेस्ट येते. त्यामुळे एकदम सिंपल पद्धतीने मी बनवते. आणि इथे माझ्याकडे जिंजर गार्लिक पेस्ट देखील थोडी राहिली होती, कारण मी फक्त मसूरच्या भाजीसाठीच जिंजर गार्लिक पेस्ट बनवते, बाकी सगळ्या भाज्यांना काळा मसाला असतो. नमस्कार मंडळी. तर अबुजा घरावरून आल्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला आणि आता राघव झोपून उठलाय परत, कारण तोही थकला होता. तिकडनं आल्यावरती झोपला तो एकदम, म्हणजे 7-7:30ला. आणि आता 1-1.5 तास झोपला आणि उठलाय. तर माझंही काम आवरलंय, मी क्लिनिंग वगैरे देखील करून घेतली. जेणेकरून आम्हाला उद्या बाहेर जायचं. तिकडनं आल्यानंतर कचरा नको दिसायला, कारण मग खूप असं कंटाळा आल्यासारखं होतं, आवरायला होत नाही थकल्यामुळे. मी 3 रूम क्लीन करून ठेवल्यात, 2 रूम राहिल्यात, तर त्या उद्या करणार आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.